तर भरड्याचा शिरा बनवण्यासाठी आपण घेतलेले गावरान गाईचं तूप, हे बघा हे तूप आहे. आणि हा असतो असा भरडा सुजी, जे की गव्हापासून निघते. ठीक आहे. आणि हे बघा इकडं आपण पाणी तापवलेलं आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी गरम गरम. आणि हे बघा इथं आपण याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे, गाईचं तूप आहे, मस्त असं गावरान गाईचं तूप आहे. आणि हा जो शिरा बनवणार आहे ना मित्रांनो, आपण हा थोडासा जाड किंवा पातळ तुम्हाला जसा लागतो तसा बनवायचा. हा शिरा बाळंतीण बाईसाठी खूप असा उपयुक्त आहे. याने बाळाला दूध चांगल्या पद्धतीने मिळतं, त्यासाठी हा भरड्याचा शिरा आहे. स्पेशली ही जी डिश आहे, आपण छोट्या बाळाला दूध वगैरे यावं म्हणून आपण बाळंतीण बाईसाठी बनवतो. बघा आता हा जो शिरा आहे, हा भरडा जो आहे, हा असा व्यवस्थित गाईच्या तुपामध्ये किंवा कोणतं पण म्हशीचं तूप असो गाईचं तूप असो व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि तुपाने कसं तूप पण एक थोडंसं असरदार असतं आणि तुपाने पण व्यवस्थित असं ताकद वगैरे मिळते शरीराला. तर तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं, याला थोडंसं ब्राऊन होईपर्यंत भाजायचं याला. आणि त्यानंतर बघू पुढचं काय होतं ते. आपण याला भाजून घेऊ व्यवस्थित. आता हा शिरा भाजतोय, चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित, सगळीकडून भाजून घ्यायचं याला ब्राऊन होईपर्यंत. हे बघा आपण याला व्यवस्थित भाजतोय आता सध्या. याला चांगलं व्यवस्थित इकडं तिकडं परतून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजायचं. तर भाजण्याचं कारण असं की त्याच्यामध्ये जो आपण घी टाकलेला आहे तो घी व्यवस्थित मिक्स व्हावा आणि त्याचा एक फ्लेवर त्या जी सुजी आहे त्याला तो फ्लेवर यावा. आणि खायच्या वेळेस त्याची टेस्ट पण एक वेगळीच येते, चांगली छान अशी टेस्ट येते. त्यासाठी आपण त्याला व्यवस्थित भाजून घेतो आहे. ठीक आहे. बघा इकडं आपलं पाणी पण गरम होतं आहे, व्यवस्थित असं पाणी पण आपण गरम करून घेतो आहे. गरम पाणी टाकायचं असतं त्याच्यामध्ये, कारण मग गरम पाणी टाकल्यावरती काय होतं ना, गाठी वगैरे तयार होत नाही आणि शिरा हा व्यवस्थित शिजला जातो. हां हे बघा आता हे पाणी गरम झालेलं आहे. आपण हे जे गरम पाणी आहे ते याच्यामध्ये टाकणार आहेत. कसं पाणी टाकतो ते बघा. आणि पाणी टाकल्या टाकल्या त्याला लगेच मिक्स करायचं, जेणेकरून गाठी होऊ नये. आपण भाजलंय आणि डायरेक्ट गरम पाणी टाकलंय, बाकी काही टाकलेलं नाही याच्यामध्ये. साखर वगैरे अजून तरी टाकलेलं नाही. साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, ज्याला जसं पाहिजे, गोड किंवा ज्याला गोड लागतं त्याला गोड किंवा काय ज्याला जसं लागतं तसं. आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडंसं मीठ पण टाकू शकता. मीठ आणि साखर यांचं जे कॉम्बिनेशन आहे त्या शिऱ्याला म्हणजे ह्या वेगळंच एक चव येते त्याने, आणि खूप छान अशी चव येते. आणि शिरा हा थोडासा रुचकर असा बनला जातो. आणि आता याला व्यवस्थित आपण मीठ टाकलेलं आहे. साखर तुम्हाला टाकायची असेल तर टाका, आम्हाला काय टाकायची नाही आहे साखर, कारण आम्ही थोडंसं हेल्थ इश्यू असल्यामुळे आपण साखर अवॉइड करतो आहे आम्ही. तर आपण साखर टाकत नाही. तर तुम्हाला टाकायची असेल तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. बघा आता आपण याला व्यवस्थित अशी उकळी येऊन देणार आहे. बघा याला थोडीशी अशी घट्ट अशी उकळी येऊपर्यंत त्याला आपल्याला वरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण काढून घेणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये अजून काही गोष्टी ॲड करू शकता, जसं की ड्राय फ्रूट्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही काजू टाकू शकता, बदाम टाकू शकता, पिस्ता टाकू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. जे की आपण आता याच्यामध्ये टाकणार आहेत काजू, पण ते आपण थोड्या वेळाने टाकणार आहेत. थोडा एकदा घट्ट झालं ना त्यानंतर आपण ते त्याच्यावरून एक गार्निशिंग म्हणून टाकणार आहे. तर ड्रायफ्रूट्स हे ऑप्शनल आहेत, तुम्ही टाकू शकता. हे बघा आपण ना व्यवस्थित याला व्यवस्थित हे जे काजू आहेत ना, हे बघा आपण काही बदाम आणि काही काजू घेतले आणि ते चॉप करून घेतोय. आपल्याला ते याच्यामध्ये टाकायचे लास्टला. हे बघा शिऱ्याला आता व्यवस्थित अशी उकळी येते, तुम्ही पाहू शकता. आपल्याला अजून थोडासा याला घट्ट करायचा आहे, थोडासा घट्ट करायचा आहे. जास्त जाड पण नाही करायचा आणि जास्त घट्ट पण नाही करायचा. बाळाला ते पचन व्हावं आईला लवकर, आणि बाळाला ते सूट व्हावं त्याच्या पोटाला, म्हणून त्याला थोडं पातळच ठेवायचं आहे. तुम्ही ऐकलंच असेल बाळंतीण बाईला ते थोडंसं पातळच देतात, ते पातळ ठेवायचं आपल्याला. हे बघा मित्रांनो, आपला जो शिरा आहे
तो एकदम मस्त बनवून रेडी आहे. अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्याची, मस्त अशी पातळ जाड थोडीशी. आणि याच्यावरून आता आपल्याला चॉप केलेले बदाम आणि काजू टाकायचे. ठीक आहे, बघा काजू आणि बदाम टाकलेत आपण. आणि आता तुम्हाला बघा असा झाला आहे आणि असं व्हायला पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे, आणि याला कोणती पण बाळंतीण बाई खाऊ शकते. तर मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे अविनाश व्हायरल अविनाश म्हणून. तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.